चला, शुभ दीपावली. आता आज दिवाळी आता थोड्याच दिवसात जवळ आलेली आहे. तर आता आपण ही दिवाळीची चकलीची भाजणी चालू केलेली आहे. तर आता हे 1 किलो तांदूळ आहेत आणि ते मी धुतले आणि चांगले हडकवले आणि आता बघा हे भाजत ठेवलेत. हे दोन्ही कढईमध्ये मी भाजायला घेतलेले आहेत. हे असे खूप लालसर होईपर्यंत नाही भाजायचे, चांगला फक्त गुलाबी कलर येईपर्यंतच भाजायचे. आणि हे जे आहेत ना, ते रेशनचे तांदूळ आहेत आणि रेशनच्या तांदूळ आणून छान स्वच्छ धुतले 2-3 वेळा आणि चांगले पसरवले आणि चांगले साधारण सोमट चांगले वाळले होते. म्हणजे खडखडीत नाहीत वाळले, थोडेसे ओलसर असताना मंद गॅसवर आता ही मी भाजणी भाजत आहे. हे बघा, आता आत्ताच ठेवली आहे भाजायला. तर अशी छानपैकी आता मी भाजायला सुरुवात केलेली आहे. आणि आता तुमच्याकडं पण दिवाळी चालू झालेली असेल ना, तर आमचे जुळी नातवंड आहेत, त्यांच्यासाठी म्हणून जरा लवकर जेव्हा झोपलेले असतात तेव्हाच वेळेस ही आता भाजायला सुरुवात केलेली आहे. आणि यंदा आम्ही आत्ता दिवाळीला सातारला जाणार आहोत, तर थोडीफार इथून तयारी करून उरलेली तिथं करणार आहे. तर आता पहा कशी ही भाजणी हलकत आता त्यातून अलगद जातोय झारा छानपैकी. आता भाजत आलेला आहे. फार असा लाल रंग येऊन द्यायचा नाही, पण भाजली पाहिजे चांगली. आणि हात जेव्हा तांदूळ आपण हातानं असा मोडू ना, तो अजून मोडला नाही आहे, असा मोडला की ती छान तांदूळ आपले मंद गॅसवर भाजले असे समजायचे. तर असे 2 कढईत मी 2 ठेवले आहेत. बघा, हा मधल्या वेळेचा लेकरं झोपलेले नातवंड तेवढ्या वेळातला हा कार्यक्रम. असं चकली छान. आणि चकली काय सगळ्यांनाच आवडती, त्यामुळं प्रत्येकाच्या घरी चकली हा अतिशय आवडता पदार्थ आहे, कुरकुरीत. आता भाजणीचं साहित्य बघा, साधारण ह्या 1 किलोमध्ये माझ्या 6 वाट्या तांदूळ बसलेले आहेत. आणि हे 3 वाट्या हरभऱ्याची डाळ ही मी स्वच्छ ओल्या फडक्याने पुसून घेतलेली आहे. आणि ही साधारण 1 वाटी उडदाची डाळ आहे. आणि ही मूगडाळ अगदी मी अर्ध्या वाटीच्या थोडी कमी घेतली आहे, कारण जास्ती मूगडाळ झाली ना तर मऊ पडती. आणि हे बघा 4 चमचे धने घेतलेले आहेत आणि हे 2 चमचे जिरे घेतलेले आहेत. तर आता हे सगळे मी हळूहळू भाजणार आहे. आत्ता साधारण हे बघा तांदूळ आता आलेला आहे, भाजत आलेला आहे. थोडा रंग पालटला आहे, फार लाल रंग यायचा नाही, असा फेंट गुलाबी आला पाहिजे. ही बघा, ही शिकत आले. आमच्या सासूबाई अशाच करायच्या आणि आई पण करायची. आणि माझी काकू आहे ना, तिची चकली इतकी छान असायची, ती तोंडात घातली की ती विरघळायची. आता ही अशी आपण भाजणीला सुरुवात केलेली आहे. दिवाळीचा सुरुवात आता थोड्या दिवसात होईल. आणि आता मी 1 वाटी पोहे घेणार आहे ह्या सगळ्या ह्याच्याबरोबर. तर हे बघा, तांदूळ छान भाजून झालेले आहेत. खूप गुलाबी करायचे नाहीत, कारण फार जर भाजले तर तळायलाही मग परत ते खूप हे प्रॉब्लेम येतो. जरा भाजले तर गेले पाहिजेत, पण असे फेंट गुलाबी कलर येईपर्यंत भाजायचे की त्या तांदळाचा तुकडा पडला पाहिजे. आणि आता हे बघा, हरभऱ्याची डाळ 3 वाट्या होती, ती आता ही 2 कढईमध्ये मी भाजायला ठेवते, म्हणजे जरा पट गोष्टी होतील. आता बघा, उडदाची डाळ मंदच गॅसवर छानपैकी भाजून घ्यायची. आता बघा, ही मस्तपैकी आमची हरभऱ्याची डाळ भाजून झालेली आहे. हे बघा, अशी छान कुडकुडीत लागते, छान भाजून झाली. बघा, मस्तपैकी उडदाची डाळ भाजून झालेली आहे.
उडदाची डाळ भाजून झाली. आता मुगाची डाळ टाकते. मुगाची डाळ आहे साधारण अर्धी वाटी. ह्या गोष्टी पटापटा भाजल्या जातात छानपैकी. मावशीने आमच्या किती छान भाकरी केली आहे आमच्या नातवंडांसाठी. दुपारी 3 वाजता गरम गरम छान फुगली कशी छान. आता हे वाटीभर पोहे भाजून घेते. साबुदाणा हे लोक घालतात पण मी काही घालत नाही. चकली माझी छान येते. 1 वर्ष मी साबुदाणा घातला होता पण माझी ती बिघडली. मग त्यावेळेसपासून मी साबुदाणा नाहीच घालत. आता हे पोहे छान भाजून घेते मंद गॅसवर. आता बघा धणे टाकलेत भाजायला छानपैकी. दुसऱ्या कढईमध्ये पोहे ठेवलेत. तर धण्याचा वास यायला लागला की धणे बघा. आता धण्याचा वास यायला लागला की आपण काढून त्या साहित्यात टाकायचं. साधारण गुलाबी कलर येईपर्यंतच पोहे भाजायचे, फार नाही. आणि ते सुद्धा मंद गॅसवर भाजायचे. आणि 6 वाट्या तांदूळ आणि 3 वाट्या हरभऱ्याची डाळ. जे 1 किलो जर तुम्ही तांदूळ घेतला तर अर्धा किलो हरभऱ्याची डाळ. कोण करतं हरभऱ्याची डाळमध्ये अर्धा किलो असेल तर पाव किलो हरभऱ्याची डाळ आणि पाव किलो हे घालतात डाळ. बघा वास छान यायला लागलाय त्याचा जिऱ्याचा. जरा लक्ष विचलित होऊन चालत नाही. थोडं फार इकडं झालं की लगेच हे होतं. आता बघा मस्त वास यायला लागलाय धण्याचा. गडबड करायची नाही अजिबात कारण आधीच आपली कढई तापलेली असते. आणि आपण करतानाही परत त्यात धणेपूड जिरेपूड घालतोच. पण गिरणीतनं जे दळून आणलेलं असतं ना तर जे वास जो पिठाला लागतो तो राहतो. असं म्हणतात की गिरणीला जातो पण नाही, तो पिठालाही राहतो तसा छानपैकी. आता बघा धणे भाजून झालेत. आता आपण जिरे टाकू. 2 चमचे जिरे. आता बघा पोहे अगदी स्लो शेवटच्या ह्याला केलाय. कुरकुरीत छानपैकी गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे. असं छान. हे बघा आता आपलं कसं घरगुती साधं भाधं पण परफेक्ट. आपलं कसं ते सेटिंग काय भानगड नाही. ती काय आता आपल्याला ह्या वयाला झेपत नाही. आपलं येईल तसं भोळं भाबडं पण येते मात्र सुंदर. तोंडात घातली चकली ना की विरघळती इतकी छान. पण तेलकट पण नसते ना अजिबात. तेलकटही नाही. तुमच्यापर्यंत हा एक भाजणीचं पोचवावं. आणि हे पण मी सगळं बऱ्याच वर्षापासून करते.
आणि पण परफेक्ट होतात चकली. भाजणी माझी परफेक्ट होती, काही चुकत नाही. कलर छान येतो चकलीला, काळा येत नाही. तर बघा जिरे छान भाजलेत, वास यायला लागलाय. पोहे पण भाजून झालेत. गॅस बंद करूया. तर बघा ही भाजणी भाजून झालेली आहे. गार झाली की डब्यात भरायची चांगली आणि दळून आणायची. कशी वाचली कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कशी करता भाजणी ते पण सांगा. तुम्ही ह्या पद्धतीनं करा, खूप छान होती. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.